Meeting call to order. Please respond to that. नुकत्याच पुलवामा येथे जो भयान हल्ला झाला त्याचे आपले सीआरपीएफचे जवान शहीद झाले, त्यांना आपण श्रद्धांजली देऊया. प्रत्येकाला विनंती की प्रत्येकाने आपापला मोबाईल बाहेर काढूया, लाईट्स ऑफ करूया, मोबाईलचा टॉर्च प्रत्येकाने ऑन करूया आणि मोबाईलचा टॉर्च आपण धरून ठेवूया. आपल्या आजच्या संवाद कार्यक्रमामध्ये विहोडीच्या वतीने मी सर्व उपस्थित रोटरीयन्स, हँड्स, अनाथ, त्यांच्या फ्रेंड फॅमिलीचं स्वागत करतो. आपल्याला माहिती कालच रोटरीला 114 वर्ष पूर्ण झाली. 114 वर्ष जुन्या संस्थेचे आपण सर्वजण सभासद आहोत, याचा नक्कीच आपल्याला अभिमान आहे. आजचा हा कार्निवल नॉर्मली आपला मे मध्ये असतो, पण यावेळी आपण तो थोडा प्रिपोज केला. याचं कारण मेन म्हणजे मे मध्ये सुट्ट्या खूप असतात. नंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रत्येक ॲन्स आणि सामना ज्याच्यात पार्टिसिपेशन करतात त्याची मेहनत खूप असते, प्रचंड असते. तर त्यांना ती मेहनत करताना उन्हाळ्याचाही खूप त्रास होतो. त्यामुळे आपण हा हिवाळा त्यावेळी पहिल्यांदा ह्या सीझन मध्ये हा कार्निवल घेतलेला आहे आणि मला अतिशय आनंद होतोय की 3.5 वर्षाच्या चिमोड्या आघाडी जगतात ते 84 वर्षाचे देसाई काका यानंतर सगळेजण याच्यात उत्साहाने सामील झालेले आहेत आणि प्रचंड पार्टिसिपेशन याच्यात आपल्याला मिळालेलं आहे. अनेक सगळं पार्टिसिपेशन याच्यात चांगलं आहे यावर्षी. कार्निवल तर आपण गंमत मजा आपण दरवर्षी करतच असतो. कार्निवल आपला वर्षभर असणार आहे. आज आपण इथं फक्त कार्निवलचे मिनिट्स घ्यायला एकत्र जमलेलो आहोत. आज मी आपला फार वेळ घेणार नाहीये.
आजचा दुसरा एक मुद्दा म्हणजे आपल्याला माहिती आहे की इथे अशा ठिकाणी मेन्यूमध्ये करायचं म्हणजे आपल्या बजेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी बसत नाही. पण जेव्हा आपण मदतीचा हात मागितला तेव्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इथे अनेक मदतीचे हात पुढे आले आणि आपला फायनान्शियली पण हा प्रोग्राम सक्सेसफुल होतोय. अनेक जणांनी आपल्याला फायनान्शियली मदत केली, त्यांनी मदत केली, त्यांना ज्यांनी ही मदत आणायला मदत केली, अशा सर्वांचा मी सभास्तर्फे आभार मानतो आणि सर्वांचा पण कौतुक करूया. मी आता जास्त बोलत नाही कारण आम्हाला खात्री आहे की आपण सगळे पुढचा प्रोग्राम ऐकायला उत्सुक असाल. त्यामुळे मी पुढची सूत्र आपले जे आजचे सूत्रधार आहेत सोलू आणि ज्योती हे आज पूर्ण 3 तास आपल्याला या संचालनात आपले ह्या जे अनंत यात्रेचा प्रवास आहे दोघं आपल्याला करवणार आहे. तुम्ही या दोघांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि पुढच्या कार्यक्रमाची सूत्र हातात घ्यावी. हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. सगळे जेवढा आहेत की नाही? ओके. आता जस्ट सुधीरने सांगितलं की आपला सहवास कार्निवल आहे. तर आय जस्ट वॉन्ट टू ब्रीफ यू की कार्निवल म्हणजे काय, ऍक्च्युअल मिनिंग कार्निवलचं काय. आपण जेव्हा नेटमध्ये बघतो तेव्हा कार्निवल इज सपोज टू बी अ व्हेरी बिग पार्टी आणि इट इज द लास्ट चान्स टू हॅव फन बिफोर लेंट. लेंट म्हणजे जनरली 40 days बिफोर ईस्टर असतं आणि इट्स अ टाइम ऑफ फास्टिंग अँड प्रेयर. त्याच्या आधी लोक कार्निवल सेलिब्रेशन करतात. अँड दिस इयर मे बी योगायोग असेल पण दिस इयर 25 फेब्रुवारी पासून लेट सुरू होत आहे अँड टुडे इज 24 फेब्रुवारी. सो वी आर सेलिब्रेटिंग. गुड इव्हनिंग. कार्निवल म्हणजे थोडक्यात चालू वर्षामध्ये रोटरी तुम्हाला जी ऊर्जा दिली आहे ती ऊर्जा तुम्हाला गाऊन आणि नाचून व्यक्त करायची. पण गाण्यासाठी नाचण्यासाठी काही नियम आहेत. काय मी वकील असल्यामुळे नियम सांगणं गरजेचं आहे, बरोबर ना? तर हे नियम फक्त आपण थोडेसे स्ट्रिक्टली पाळूया. तो पहिला नियम, या फर्स्ट थिंग इज इथे इनसाइड झोन आपल्या इथे लेडीज अँड जेंट्स दिलेले आहे. But please don't use those washrooms. Like mainly for participant changing. Request all to use it only the outside washrooms. Okay. Then second is mobile. Mobile ची रिक्वेस्ट आहे की सगळ्यांचा मोबाईल सायलेंट किंवा एरोप्लेन मोडवर असू दे. नाहीतर आय थिंक टुडे जेंट्सचा मोबाईल कोणाचा वाचला तर इट बी हँडेड ओव्हर डायरेक्टली टू हिज वाईफ आणि शी हॅज द फुल ॲक्सेस टू युअर मोबाईल. ओके. आणि कुठल्या लेडीज पैकी कोणाचा वाजला तर कोणाला द्यायचे मेसेज चेक करायला? नो बडी. आपण एक काम करू, लेडीज पैकी कोणाचा फोन वाजला तर त्याचा व्हॉट्सअप चेक करायला नवऱ्याला द्यायचं का त्यांच्या बेस्ट फ्रेंडला द्यायचं? ओके. अजून एक खूप छान आणि महत्वाचा नियम असा आहे की मी सांगितल्याशिवाय फॉर्मली आम्ही लोकांनी अनाऊन्स केल्याशिवाय कुठलाच काउंटर ओपन होणार नाही. त्याच्या पुढचा नियम, आपण खूप जास्तीत जास्त इंटरॅक्ट होऊयात एकमेकांशी, पण माईक काय आमच्या दोघांच्याच कडे असेल. कृपया आमच्याकडे माईक मागू नका. आणि कुठलाही कार्यक्रम चालू करायच्या आधी आपण सगळ्यात आधी ते गणेशाला वंदन करतो. Yes, we start with Ganesh Vandana and then we have lots of fun.
ज्याचे आपले सगळे रोटरी मेंबर सभासद महिनाभर आतुरतेने वाढ बघतात, म्हणजे दर महिन्यात वाढ बघतात, त्याच्या मैत्रच या महिन्याच्या अंकाचं आपण प्रकाशन करूया. यावेळेचं आपलं मैत्र प्रकाशन आपली या इव्हेंटचे जी मेन कन्व्हेनर आहे तृप्ती, तिने या इव्हेंट डिक्लेअर केल्यापासून गेली 1.5 महिना प्रचंड मेहनत करतायत ऋषिकेश आणि तृप्ती दोघे. ऋषिक आणि तृप्ती हे दोघं अक्षरशः घर दार लहान मुलं दुकान सगळं बाजूला ठेवून ही आपली संध्याकाळ आनंदाची व्हावी, सक्सेसफुल व्हावी म्हणून गेले 1.5 महिना प्रचंड मेहनत घेतात. त्यामुळे ह्यावेळी आपण मैत्रीचं प्रकाशन तृप्तीच्या हस्ते करूया. कार्यक्रम करण्यासाठी सगळ्यात जास्त एनर्जी कोणामध्ये असेल? सगळ्यात जास्त एनर्जी कोणामध्ये असेल? बच्चे कंपनी. आपण एक काम करूया, सुरुवातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या किड्स परफॉर्मन्सनी करूया. But we know the charger in the back, dagger, you ID, you passport, credit card, passport, paper, you slipper, you physical, shaker, you mossy, flipper. महसूस हुआ लाइफ की गाड़ी ने इसके मारा ब्रेक कंफ्यूज मेरे दिल मशवरा
आज वाटेते यही उमर है गलती से मिस्टेक 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 बेटा त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं प्रत्येकाचं पार्टिसिपेशन असतं. ज्यांनी फिनान्शियली पार्टिसिपेट केलं स्पॉन्सरच, तर आपण कार्यक्रम चालू असताना हळूहळू मध्ये मध्ये आपले जे कोण सगळे स्पॉन्सर्स आहेत त्या सगळ्यांना एक आठवण म्हणून एक मोमेंटो देऊन त्यांना धन्यवाद म्हणूया. मी विनंती करतो श्री विजय भगत. सगळ्यांचे लाडके CLK चंद्रकांत कुलकर्णी. सगळ्यांना काय ज्यांचा आधार वाटतो ते आपले राजू विलीन पंडित. सगळ्या जणांकडून मी असं ऐकलंय की या इव्हेंटसाठी जी आपली तयारी चालू झाली कार्निवलची, सगळ्यात जास्त बिझी पण होतो या तयारीमध्ये. आपण त्यांचा परफॉर्मन्स बघूया लेडीज ग्रुपचा. येस,
coordinator Sangeeta, choreographer Siddharth, participants Nivedita, Pallavi, Pooja, Sangeeta, Sujata, Supriya Patwardhan, Supriya Vaidya, Swati Valvankar, Abdullah, Swati Matkari, Trupti Vide. Thank you so much. Now, before announcing the next program, आपण परत स्पॉन्सर्सना एक्नॉलेज करतो. पुन्हा एकदा मी आपले प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. तुम्ही घेतलेल्या आर्थिक सहभागाबद्दल, या कार्यक्रमामध्ये घेतलेल्या आर्थिक सहभागाबद्दल आम्ही थँक्यू करण्याचा प्रयत्न करतोय. पुरुषोत्तम मुळे मीरा हुंडा, मीरा हुंडाईकडून जी स्पॉन्सरशिप आली आहे, तर एक अजून छान गोष्ट अशी आहे की मीरा हुंडाईकडून सगळ्यांसाठी एक छोटं छोटं सरप्राईज गिफ्ट आहे. तर जसं आपल्याला मैत्रीचा अंक घरी जाताना घ्यायचा आहे, तसंच प्रत्येकाने गिफ्ट पण घेऊन जायचं आहे. थँक्स. मंगेश मिरजगावकर, सॉरी मंगेश मिरजगावकर. दिनकर सर. Yes. थँक्यू प्रेसिडेंट अँड सेक्रेटरी. दिनकर सर एक मिनिट थांबा, एक काम प्लीज. पुढचा आपला कार्यक्रम आहे. सगळ्यांना माहिती आपल्या क्लबमध्ये खूप चांगले चांगले गायक आहेत. पुढचा कार्यक्रम पहिला ग्रुप सॉन्ग प्लीज. दिनकर सर आपले आधीचे प्रेसिडेंट आणि खूप सिनियर मेंबर आहेत, तर मी त्यांना विनंती करतो की ते पटकन आपल्याला 3 शब्दात, किती शब्दात? 3 शब्दात सुखी संसाराचं रहस्य सांगते. बॅटरी फुल चार्ज पाहिजे. दिनकर सर एवढे वेळ चांगलं उत्तर आलं की त्यांना प्राईस पण आहे. या अजून एक प्रश्न असा आहे, जसं तुम्ही, मला वाटलं होतं तुम्ही म्हणाल सॉरी सॉरी सॉरी, काहीतरी वेगळं उत्तर दिलं. त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटंसं प्राईज. हॅलो. शेवटचा एक प्रश्न विचारू. हॅलो. प्रश्न असा आहे, परत एकदा 3 शब्दात सांगा. रोटरीमध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला यशस्वी व्हायला काय करावं लागतं? आधी क्लब लेवलला, क्लब आपलं घर आहे, मंदिर आहे, असं काम केलं तर डिस्ट्रिक्टला ऑटोमॅटिक काम येतं. थँक्यू. सगळ्या जवानांना वाहिली. तसंच आपण आपल्या सर्वांचं आवडतं राष्ट्रगीत सादर करतो. आपण त्याला राष्ट्रगीतही म्हणू शकतो. सावरकरांचं श्रीमान मंगले शिवास्तरे शुभदे
शिवास्पदे शुभदे स्वतंत्र देव भगवतीतामहं यशोहितां वन्दे लेडीज गीत परफॉर्म व्हायच्या आधी
एक सरप्राईज आहे सगळ्या क्लबसाठी. मी मिस्टर राजेंना पुढे बोलवतो. मिस्टर राजे पुढे या पुढे. श्रीराम राजे ऋता राजे मॅडम. या. ऋता राजे मॅडम पुढे. असं प्रपोज केलं तर ओके. पैशाचा मी देव गेला हो येतो विचार. मला जेव्हा वेळ असतो तेव्हा ती बोलू पुस्तक काय करायचं. बोला टोकन नंबर काय. 420 आहे. पैसे काढायचे होते. या चेक कर. जरा मोबाईल नंबर सांगता का प्लीज. हो याच्या मागे द्यायचा असतो. अजिबात नाही अजिबात ही सरकारने ज्या लोक छापण्याचा बंद केलं येतच नाही त्या. एक मिनिट. हो हा साहेब. हो देतो देतो. 1 2 5 10 सगळी पडतात देतो तुम्हाला. 2-2 पडतात ठेवतो. ठीक आहे. तुमचा मिळवणा तो आमचा मिळवणा म्हणजे सॉरी तुमचे नातेवाईक ते आमचे साहेब. ठीक आहे द्या पाठवून. हो बंधन वाटली त्यांना. निघा तुमचे पैसे. निघा आता. हो आजी या लवकर या लवकर. तुम्ही एक सेंट ना म्हणजे तुम्हाला माहिती आहे पूर्वी आपल्या बँकेत 10 तारखेला पगार व्हायचा. म्हणजे 5 ते 10 तारखेपर्यंत कंटिन्यू तुम्हाला सवय आहे. अरे बाबा झालंय ना पेन्शन जमा. मग ते किती होतं. आज रात्री आमच्या यंग ग्रँड मदर्सचं नाईट आउट आहे. तर मी काय करू. तुम्ही उशिरा आलात ना. सांगा तुमच्या यंग ग्रँड मदर्सना उद्या पैसे देईन म्हणून. आणि बरं का आजी त्यांच्या बरोबर उधारीवर नाईट आउट होतो ना तेच खरे मित्र. आज 8 नोव्हेंबर 2016 बरोबर. आता 10 नोव्हेंबर 2016 सकाळी 10 वाजता यायचं. ठीक आहे. मलाही कंटाळा आलाय. एक्सटेंडेड काउंटरचा वैताग आलाय. मला ओळखलेलं दिसत नाहीयेस. तेव्हाच बघू. काय आम्ही बँकेवर दरोडा टाकायला आलो आहोत. मला तुझ्याकडचे सगळे पैसे देऊन टाक. अरे एक सेकंद तुम्ही त्याच्यावर तुमचं नाव नाही अकाउंट नंबर नाही तारीख नाही रक्कम नाही काय नाही. आम्ही दरोडेखोर आहोत. तेच तर म्हणतोय मी. पूर्ण नाव पण नाही त्याच्यावर.
लोक आहोत की बँक लुटायला आलोय. लुटायला हो मग. बँक काय हळदी कुंकवाची झाला वाटते का? हा लग्न झालेला पुरुष दिसतो. याला पटके पडल्याशिवाय समजणार नाही. अरे बापरे. भाजी म्हणलं नाही का तर आता 500 हजार सगळी काढतात. अहो, मागू नका, मागू नका. मागू नका. तुम्ही खरंच दबडे करायला बँक लुटायला आले तुम्ही. याला एकदा सांगून तुम्हा विवाहित पुरुषांना एकदा सांगून समजत नाही का? कुठलीच गोष्ट कळत नाही का एकदा सांगून? हो, तुम्ही स्त्रिया म्हणजे देवी, आई, बहीण, पत्नी, मैत्रीण. तुम्ही खरंच दरोडा टाकण्यात आलाय. म्हणजे तुला म्हणायचं काय? महिला या क्षेत्रात करिअर करू शकत नाही. स्त्री है वो, कुछ भी कर सकती है. आणि कोण म्हणतं याच्यात महिलांना प्रवेश नाही म्हणून? हो ना, कोण म्हणताय या क्षेत्रात महिलांना प्रवेश नाही म्हणून? आणि कुठे प्रवेश नाही सांगा मला. मी जाऊनच दाखवते कंपनीकडे. अगं पडशील पडशील. त्यासाठी मला कोर्टात जावं लागलं ना तरी चालेल. दरोडा टाकायला आलाय ना तुम्ही, म्हणजे कोर्टात जायची वेळ येणारच नाही. एवढं मग कोर्टात जायला घाबरतो की काय आम्ही? तुम्ही कोर्टात जाणार. तुमचा नेता कोण आहे? लीडर कोण? बँक नंबर होता कोण आहे? मी आहे रँक नंबर 1. मी प्रमुख आहे. बरं. चल चल नाटक पडलं. मीच प्रमुख आहे. मी सगळ्यात मोठी आहे. हे ज्येष्ठांचं नाही, तरुणांचं युग आहे. मी लहान आहे म्हणून मीच प्रमुख आहे. मी असं नाही बघ, मी लहान आहे सगळ्यात. मी प्रमुख आहे. खरं म्हणजे माझा अनुभव जास्त आहे पण वय मात्र सगळ्यात कमीच आहे. असं नाही, पण आपण चिठ्ठ्याला खेळताय त्याच्यात मी विचारी झाले ना मग मी प्रमुख आहे. चिठ्ठी टाकून तुम्ही त्याचा ठरवता. हो. ही लोकशाही आहे त्यामुळे इथे आम्ही म्हणून ते होऊ शकतो. लोकशाही अशी असते. तोच मग. अशी असते. तुम्हाला कितीही कळत असले ना तरी विसरू नका इथं आमच्या सहेलियांचा ग्रुप जास्त यशस्वी आहे. हो, तुम्ही खरंच दरोडा टाकायला आलाय. बडबड बंद कर आणि सगळं पैसे येतात बघ आणि काढून बडबड कमी करायची, काम जास्त करायचं. कामावर घरी पोहोचायचं मग आवाज. ठीक आहे ना. तुम्ही बँक लुटायला आलाय. त्यापेक्षा तुम्ही लोन नाही घेत. त्याच्यासाठी आम्ही नंतर येऊ. आता पटापट पैसे भरा. हे घ्या. निघा. जय श्री फेमिनिझम. जय श्री फेमिनिझम. जय श्री फेमिनिझम. मी बँकेतून बोलतोय. एक्सटेंडेड कॉन्ट्रॅक्टला होतो आज रात्री. एक बँकांची टोळी आली आणि सगळी बँक लुटून घेऊन गेली. काय काळजी करू नको. सगळ्यांचा बंदोबस्त झाला. मी जाऊन टीव्ही बघू. सगळ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त झालाय. 8 वाजता. ओके. मित्रों, आज रात 8 बजे से चलाओ ना नैनों से बाणे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे. कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए. हमारी बॉडी से, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से प्राण ले, हमारी बॉडी से प्राण ले.
ती बीओडीनी अप्रूव्ह केलेली नाहीये. पण सर पटेल सर, जितेंद्र पटेल सर, प्लीज जरा पुढे मागे बघू नका, एकटे जातो मी, नाव घेतो म्हणून प्रश्न नंतर विचारतो. प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे का बरोबर आहे ते सांगायचं आहे. नो चिटिंग प्लीज. मी प्रश्न विचारल्यानंतर 10 सेकंदात उत्तर द्यायचंय. तुम्ही उत्तर द्यायचं, मी ज्युनियर सिनियरला विचारतोय, प्रश्न असा आहे, थोडासा अवघड आहे, तुम्हाला सेक्शन नंबर वगैरे आठवत असतील सगळे. सासूचा वाढदिवस कधी असतो? नाही आठवत, नाही आठवत, फक्त पहिल्या 5 सेकंदांमध्ये कोण सांगेल सासूचा वाढदिवस कधी असतो? 24 डिसेंबर. बरोबर आहे का? हे पण पुढे लाईन लाईन मध्ये मदत केल्याबद्दल प्लीज. एक ट्रायल बॉल टाकतो. सासूचा वाढदिवस कधी असतो? 24 डिसेंबर. आता मॅच चालू करू. शेवटचा बायकोला थँक्यू कधी म्हणला होता? आठवत नाही. मग आता ही कॅडबरी हेमंत सरांना द्यायची का ज्योती मॅडमला? ओके. आता एक शेवटचा प्रश्न, खूप तुम्ही याचं उत्तर देऊ शकाल नक्की द्या. दोघांनी पहिला कुठला पिक्चर एकत्र पाहिला होता? दोघांनी का? मैंने प्यार किया. हे गाणं म्हणणार का? दीवाना क्या कहेगा? Oh,
मेरे सूरज भी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझे कुर्बान मेरी जान मेरी जान। ये शौकिया ये बागबान जो तुझ में है कहीं नहीं, ये शौकिया ये बागबान जो तुझ में है कहीं नहीं, दिलों को जीतने का फन जो तुझ में है कहीं नहीं। मैं तेरी आँखों में पा गया दो जहां, मैं तेरी आँखों में पा गया दो जहां। And मेरी मोहब्बत भी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझे कुर्बान मेरी जान मेरी जान। ये दुनिया
धीरे बन जाए ना कोई कहानी देखो देखो है शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी दिल भरे दिल कशे दिल नाल सारे आज ज़मीन पर उतरे कितने सितारे चलो खुशी मीठा हम है दिल है जानम बस दीवानगी दीवानगी है ना कोई रेशन ना लेकर ये इल्जाम लगे किस पर बस दीवानगी है हॅलो आज मला विशेष कौतुक म्हणजे सिद्धार्थ वाटतं की आमच्यासारख्या म्हातारपणाला हरकत नाही स्टेजवर आणलं आणि कार्यक्रम घडवून आणला आणि सगळ्यात म्हणजे सुधीर वैद्याचं मला कौतुक करायचं वाटतं की गेल्या 10 वर्षात आता मला सगळ्यात छान कार्यक्रम दिसतोय म्हणजे मला वाटतं 84 इयर्स देसाई यांना सिद्धार्थ आणि सुधीर वैद्य थँक्यू फॉर दॅट वी कॅन क्लॅप फॉर दॅट खरं म्हणजे आपण सगळ्यांनी या सिद्धार्थाचे आभार मानले पाहिजे आणि त्याने लहान मुलांचे डान्स बनवले धन्य आहे ते. थँक्यू व्हेरी ज्यांनी सगळ्यात महत्वाचा प्रकारे सहभाग घेतला आजच्या कार्यक्रमात आर्थिक सहभाग घेतला स्पॉन्सर आहे आपण त्यांना थँक्यू म्हणूया विजय मानकरे प्लीज संदेश कोठाडिया सर कोठाडिया सर सगळ्यात महत्वाचं नाव ऋषिकेश भिडे ऋषिकेश प्रकाश कटोलकर प्लीज थँक्यू कॉल झाल्याबद्दल सगळ्यात जास्त पळापळ करणारा त्यांचं नाव कोणीतरी काम करत होता ऋषिकेश भिडे पळत आल्याबद्दल धन्यवाद दिलीप निंबेकर सगळ्यात उत्सुक जे अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं पुन्हा एकदा खूपच सुंदर असं एक गाणं ऐकलं जातं ग्रुप सॉन्ग
लेने के बहाने आजा के तेरा मेरा एक रास्ता, के तेरा मेरा एक रास्ता जिंदगी है। तुझे जाने बहाने देखो, तुझे जाने बहाने देखो, तुझे जाने बहाने देखो, तुझे जाने बहाने देखो, तुझत पर आजा गोरिये, तुझत पर आजा गोरिये मेरी। Thank you. राहुल हेमंत चंद्रकांत दत्तात्रय अजय सुधीर जयश्री दीप्ती आता आपण स्पॉन्सर स्वरूपचे सन्मान करेल एक्नॉलेज करू स्पॉन्सरला ज्यांनी सगळ्यात महत्त्वाच्या प्रकारे आर्थिक सहभागातून आजच्या कार्यक्रमात आपला सहभाग घेतला त्या स्पॉन्सरला आपण पुन्हा एकदा आभार मानूया. त्याच्यासाठी मी आपले प्रेसिडेंट सुधीर प्लीज यावेळी प्रेसिडेंट यांना मी स्पॉन्सर म्हणून स्टेजवर बोलवतोय. प्लीज टाळ्या वाजवूयात त्यांच्यासाठी. आणि मी आपले प्रेसिडेंट सीएल कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांना नोंदणी करावी. Thank you, President and President-elect. Thanks a lot. आमच्या सत्संग सोसायटीत नियम पाळायला फार महत्व आहे. रविवारी सकाळी 8 वाजता एखादा नवीन भाडेकरू अथवा नवीन सभासद याची मुलाखत घेतली जाते. त्याला सर्व नियम समजावून सांगितले जातात आणि तो जर का सुसंस्कृत वाटला तरच त्याला एनओसी दिली जाते. आजही एक मुलाखत आहेच. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमच्या त्या 111 मध्ये फ्लॅट बद्दल आवडली. या 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 नमस्कार. फोन आला तुमचा. काय करतात रे तुझे वडील? माझे वडील सायंटिस्ट आहेत. हो सिनियर माणूस दिसतोय. कोण कोण असतात रे तुझ्या घरी? घरी बाबा, आई, भाऊ, बहिणी, पुतण्या आणि मी. म्हणजे तुझं लग्न नाही झालं? नाही असं. सॉरी बोला आता. कशी काय झाली मग गेल्या आठवड्यातली गोव्यातली इंडियन सायन्स कॉन्फरन्स? काय मुलाखत कमाल आहे. पण गोव्यातली कॉन्फरन्स असेल तर बेस होती. तुम्ही गेला होतात की नाही? गोव्याला मी पूर्वी जायचो खरं म्हणजे, पण हल्ली 4-5 महिन्यामध्ये चालू होते. हो गोव्याला नाही हो कॉन्फरन्सला. कॉन्फरन्सला हा.
मी कशाला जात नाही मला याला का खरं सांगेल सगळं सांग. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही आमच्या बरोबर दिसतोय. आमच्या सोसायटीत नियम पाळणं फार महत्वाचं आहे आणि स्वच्छ आणि टापटीप दिसणं सुद्धा महत्वाचं आहे. सोसायटीत पाळीव प्राणी देखील चालत नाही. हो पण मग विवाहित पुरुष कसे राहतात? फालतू विनोद नकोय. आमच्या सोसायटीत बारकाईने कपडे वाळत घातलेले सुद्धा चालत नाही. का म्हणजे सोसायटी लागणं सुद्धा स्वच्छ आणि चकाचक दिसायला पाहिजे नाही का? सगळ्या सभासदांनी रोज क्लीन शेव करणं आवश्यक आहे. हे जरा अगदीच होते. आधी वगैरे काही नाही. आमचा नियम थोडेसे जाचक आणि कडक आहे, पण तुम्ही एकत्र कुटुंबवाले नीट समजावून घ्या. आमचे नियम अविवाहितांना जरा जाचकच वाटतात हो. अहो पण आम्ही अविवाहितच आहोत. मग तुमचं ठीक आहे हो, पण यांचं मी पण अविवाहितच आहे. हो आणि मी सुद्धा अविवाहित आहे. तुम्ही तर मगाशी म्हणाला ना की गरीब वडील भाऊ बहिणी हो ते घरी असतात ठाण्याला. म्हणजे हे तुमचे मी नाही. वडील नाही. मग तुम्ही कोण? अहो आम्ही तिघही अविवाहित आहोत आणि आम्ही फ्लॅट नंबर 111 शेअर करणार आहोत. हो शक्य नाही. आम्ही अविवाहितांना फ्लॅट देत नाही. अहो असं नका करू. चर्चा करून काहीतरी मार्ग काढू की. ते शक्य नाही. अविवाहित लोक वाटते तसे वागतात. म्हणजे रोज उशिरा घरी येतात नाईट शिफ्ट असते हो माझी. आणि रोज घेऊन येतात. आज घेत नाही पण मी घेतो आणि विवाहित सुद्धा बाहेर रोज घेतात आणि मग घरी येतात. अहो एवढंच कशाला, तुमच्या सोसायटीच्या शेजारच्या बारमध्ये जाऊन बघा. अगदी कुठल्याही व्यक्तीला डेली मेंबर आहे. अल्कोहोल ते अल्कोहोल. त्याच्यात विवाहित काय आणि अविवाहित काय असा काय फरक पडणार आहे? मूड आला की घेणं आणि बायकोनी परवानगी दिली की घेणं, यात काय फरक असतो ते तुम्हाला नाही समजणार. असं करा, लग्न करा आणि मगच या. अहो पण माझ्या घरचं लग्नाचं पत्ता आहे. पण तुम्ही करा घ्या लग्न. मी पण गेली 35 वर्ष लग्नाचं, पण तिच्या आणि त्याच्या त्या हुंडाबंदीमुळे काही समजलं झालं. हे शक्य नाही. लग्न नाही तर फ्लॅट नाही. अविवाहित लोकांच्या अनिर्बंध वागणुकीमुळे संस्कृती भ्रष्ट होत आहे. हो सध्या संस्कृती रक्षणाचं काम ब्रह्मचारीच करतायत. तुम्ही रोज खात असाल. आमच्या सोसायटीत फक्त रविवारी दुपारी चालतं. काय? हो आणि दुपारी आणि रात्री मोठ्यांदा टीव्ही लावायचा नाही. अहो पण तुमचे हे सगळे नियम आम्हाला मान्य आहेत. मान्य आहेत ना, पण त्यापेक्षा जरा लग्नाचं बघा की लवकर. लवकर एवढा ऑलरेडी उशीर झाला आहे. शिथिल करा की शिथिल? अहो नाही हो. आमच्याकडे मोलकरणी सुद्धा विवाहितच असतात. हो पण एखाद्या माणसाच्या पत्नीचा अपघात झाला किंवा त्याचा डिवोर्स झाला तर सोपं आहे. आम्ही त्याला 3 महिन्यात फ्लॅट खाली करायला सांगतो. ही हुकुमशाही आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी आहे. असं ना, हे सर्व फेसबुकवर टाकायचं. आधी आपल्या मित्रांच्या सवयींकडे बघा. हे सारखे गोव्याला पळत असतात. आता गोव्याला म्हटल्यानंतर विवाहित काय आणि अविवाहित काय सगळेच सारखे वागतात. म्हणूनच आम्हाला आमच्या सोसायटीचा गोवा करायचा नाहीये.
इथे आम्ही अविवाहितांना फ्लॅट भाड्याने देणार नाही. आपल्या अलीकडे घेतला 111 मी आणि त्याचं डोकं बी दिलं मी आणि ते काय रोजिका काय असते ना ते आलंय तुझ्याकडे बघायला. मला फ्लॅट घेतला मी घर. शक्य नाही. लग्न करा नाहीतर एनओसी नाही. व्यवहार रद्द करा. जे काय करायचं ना माणसाने ते लग्न करूनच करावं. हा आणि सत्संग सोसायटी काय पुण्यातल्या कुठल्याही सुसंस्कृत सोसायटीत तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. प्रेसिडेंटला की येऊन आता तुम्ही एक महत्वाची जे आहे मला माहित नाही समथिंग इम्पॉर्टंट अनाउन्समेंट प्लीज. काउंटर कुठलेच चालू नाहीये ना मी आधी अनाउन्समेंट
राहिलेलं आहे की म्हणजे आभार प्रदर्शन. गेले 3 महिना या प्रोग्रामची सर्वजण मनापासून मेहनत घेत होते. अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात आपल्याला लावले. या प्रोग्रामची कन्व्हेनर तृप्ती तिला मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर येतो. धन्यवाद. कार्यक्रमाचा सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. यावर्षी आपल्या क्लब कार्निवलचं हे प्रथम वर्ष आणि त्याची जबाबदारी प्रेसिडेंट फर्स्ट लेडी सुप्रिया वैद्य यांनी माझ्याकडे दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. कुठल्याही गोष्टीसाठी पेशन्स आणि वेळ द्यायला नको, जो माझ्या कोऑर्डिनेटर्सनी उत्तमपणे देऊन मला प्रत्येक वेळी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानले. सकाळी 10 असू देत, 8:30 असू देत, नाहीतर रात्री 1ची वेळ असू देत, प्रत्येकाने स्वतःच्या बिझी शेड्यूलमधून कोऑर्डिनेशन करण्यासाठी मला वेळोवेळी साथ दिल्याबद्दल मी त्यांचा विशेष आभार मानते. प्रॅक्टिससाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणी कुठलीही वेळ असू दे, रात्री 10 असू दे, सकाळी 10 असू दे, त्यासाठी ज्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली प्रॅक्टिससाठी त्या मिसेस पंडित, त्याच्यानंतर मुळे, CLK, जोशी, दुपकर यांचं मी विशेष आभार मानते. कारण त्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही आहे. तर प्रॅक्टिससाठी जागा शोधण्यापासूनची जी तयारी होती ती आम्हाला फार महत्त्वाची होती आणि ती पटपट ह्या गोष्टी सॉल्व्ह होत गेली. त्याच्यानंतर मी PYC सारख्या ठिकाणी जेव्हा आपल्याला कार्यक्रम सादर करायचा होता तेव्हा गरज होती ती आर्थिक पाठबळाची, जी आपल्या स्पॉन्सरनी उत्तमपणे पार पडून हा कार्यक्रम अशा प्रकारे सादर होईल हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचेही म्हणून आभार मानते. कार्यक्रमाची कन्व्हेयर झाल्यापासून जिने मला खांद्याला खांदा लावून साथ दिली आणि आतापर्यंत देते आहे ती सगळीच आहे, तिचे मी अगदी विशेष आभार मानते. कोणाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नाव राहून गेले असेल, कोणी दुखावलं असेल, त्याबद्दल सुद्धा माझ्या कोऑर्डिनेटर टीमकडून मी दिलगिरी व्यक्त करते. यावर्षी आमची अशी इच्छा होती की प्रत्येकाने स्टेजवर ऍटलीस्ट पार्टिसिपेट करून यायला पाहिजे, पण ते काहींना कोणाच्या तब्येतीमुळे किंवा काहींना बिझी शेड्यूलमुळे शक्य नव्हतं. पण माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की पुढच्या वर्षी आपल्या क्लबमधला प्रत्येक माणूस आणि माणूस इथे स्टेजवर आला. सो त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येईल. बाकी सगळ्याचं झालं तर ॲनेट्सनी सर्वात जास्त कष्ट घेतले, त्यामुळे त्यांच्या घराकडे, मुलांकडे, विशेषतः नवऱ्यांकडे जे काही दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. याच्यापुढे कुठलाही कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्यांची खरी मदत झालेली आहे ते आमचे छोटे बच्चे मंडळी. त्यांनी तर खूप वेगवेगळ्या प्रकारे स्वतःची शेड्यूल सांभाळून स्टेज परफॉर्मन्स दिलेले आहेत. अगदी 3.5 वर्षाची अग्रणी आहे आणि 80 वर्षाचे देसाई काका काकू आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल तर आपली हॅट्स ऑफ आहे त्या सगळ्यांना. कारण शक्य नाही आहे ह्या वयामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी या केलेल्या आहेत सगळ्या. आणि दुसरी गोष्ट आमचं प्रत्येकाचे मूड, वेळा आणि पेशन्स सांभाळून आम्हाला डान्स शिकवणारा आमचा कोऑर्डिनेटर आमचा कोरिओग्राफर सिद्धार्थ याचे विशेष आभार. आमच्याकडून जे चुकला प्रत्येक वेळेस या गोष्टीची जाणीव करून दिली माझ्या मैत्रिणींनी की आम्ही तुझ्या बरोबर आहोत. त्यासाठी विशेषतः माझ्या क्लबमधल्या सगळ्या मैत्रिणींना थँक्स. मी फार वेळ येणार नाहीये, माझ्याकडे असे सगळे बघून बघताय, बोर करणार नाहीये. पण आता काही जे प्रोग्राम्स राहिलेले आहेत किंवा पुढच्या प्रोग्रामसाठी वेळ. हॅलो हॅलो पुढच्या प्रोग्रामसाठी तुम्हाला लक्षात हॅलो सो माझी अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी सगळ्यांनी यायला पाहिजे. हॅलो
फर्ज और फर्जी में सिर्फ एक मात्रा का अंतर होता है। अब मैं अपने देश के लिए, अपने भाइयों के लिए अपने लड़ा तो मैं अपने ही नजरों में फर्जी बनकर रह जाऊंगा। आप मुझे कहीं भी भेज दीजिए, मैं अपने हर एक सिपाही को जिंदा और सही सलामत वापस ले आऊंगा। पाकिस्तान जिस भाषा में समझता है, अब पाकिस्तान को उसी भाषा में अब समझाने का वक्त आ गया है। ये हिंदुस्तान अभी चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है। हिंदुस्तान के आज तक के इतिहास में हमने कभी भी किसी दूसरे मुल्क पे पहला वार नहीं किया। कई बार जंग जीतने के लिए ट्रेनिंग से ज्यादा फौजी के जज्बात जरूरी होते हैं।
आता थोडा वेळ आपल्या सगळ्या क्लब मेंबर्ससाठी मला माहिती बऱ्याच जणांना नाचायचं आहे ना. प्रेसिडेंटला विचारतो थांबा. ऋषिकेश एक 2 मिनिटं स्टेजवर ये. स्वरूप आणि ज्योती एक 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटात आपण प्रोग्राम संपवूया. फक्त 1-2 मिनिटं. स्वरूप आणि ज्योती. या दोघांनी अतिशय सुंदर कंपेअरिंग केलं. आपले 2 तास कसे गेले आपल्याला अजिबात पत्ता लागला नाही. या दोघांचाही आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूया. आणि सगळ्यात महत्वाचं ऋषिकेश आणि तृप्ती तुम्ही दोघं केलेली आहे. या दोघांनी खरं आत्ताचा प्रोग्राम आपण मुलांचा बघितला. त्याची पूर्ण संकल्पना ऋषिकेशची होती. पूर्ण स्क्रिप्ट डिझाईन पासून कॉस्ट्युम डिझाईन पासून प्रचंड ऋषिकेश आणि आणि गेले 1.5 महिना हे अक्षरशः घरदार विसरून या प्रोग्रामसाठी मेहनत घेतात. त्या दोघांचं आपण एक छोटंसं कौतुक आमच्यात. ऍक्च्युली हा परफॉर्मन्स खूप शांतपणे आणि कोणालाही न सांगता केला गेलेला आहे आणि मुलांनी सुद्धा आमच्या या कॉन्फिडेन्शियल प्रोग्राममध्ये पूर्ण साथ दिलेली आहे. ते घरी सुद्धा मला सांगितलेलं नाही. प्रश्न असा होता की राजूदादा स्टेजवर येणार नव्हते, मग त्यांना कसं आणायचं. तर आणि दुःखर फॅमिलीचं सुद्धा यात खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. सो मुलांनी यामध्ये साथ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. खूप आभार. यानंतर एक आपल्याला डीजे लावण्यात येईल. ज्यांना नाचायचं त्यांनी पूर्ण मनमोकळा नाच करूया. त्यानंतर आपल्या फेलोशिपची मागे व्यवस्था केलेली आहे. त्याची टोकन्स यशवंत कुलकर्णीकडे अवेलेबल आहेत. त्याचे टोकन्स घेऊन फेलोशिप घेऊ शकता आणि डिनरची सोय केलेली आहे. फक्त एक लक्षात ठेवा आपल्याला हॉल लवकर म्हणजे 11:15 खाली करायला लागेल. त्या वेळेला आपण सगळं आटोपतं घेऊया. 3 cheers for RCB Savas. Hip hip. 3 cheers for ऋषिकेश आणि तृप्ती.